आकाशात उडणाऱ्या पाखरांची संख्या कोणी मोजू शकतं का? नाही ना. पण एकदा आपल्या तेनाली रामनं चक्क सगळ्यात कावळ्यांची संख्या सांगितली होती. कसं काय? चला तर मग ऐकूया आजोबांकडून एक धमाल आणि विचार करायला लावणारी गोष्ट. शेतात नातू आणि आजोबा दिवस मावळत असताना आकाशात थव्याने उडणाऱ्या कावळ्यांकडे पाहत बसले होते. नातवाला ते कावळे खूप आवडले होते. नातू आकाशात उडणाऱ्या कावळ्यांकडे गोट दाखवत म्हणाला, आजोबा बघा ना, किती कावळे उडतायत. ते किती असतील? कोणीतरी त्यांना मोजू शकतं का? मला तर अशक्य वाटतंय. आजोबा नातवाच्या पाठीवरून हात फिरवत हसत म्हणाले, बाळा, आकाशातील पाखरे मोजणे खरोखरच कठीण आहे. पण तुला माहित आहे का, एकदा महाराजांच्या दरबारात महाराजांनी सगळ्यांना असाच एक प्रश्न विचारला होता. विजयनगर शहरात एकूण किती कावळे आहेत? तेव्हा सर्वजण गोंधळले. पण आपल्या तेनाली रामाने फक्त आपल्या बुद्धीने आणि हजरजबाबीपणाने त्याचे असे उत्तर दिले की सगळेजण आश्चर्यचकित झाले. कावळ्यांची संख्या सांगितली? कसं काय आजोबा? नक्की काय ट्विस्ट होता? एकदा विजयनगरचे महाराज कृष्णदेवराय आपल्या दरबारात बसले होते. दरबारातील विद्वानांना आणि सरदारांना कोडे घालण्याची त्यांना सवय होती. माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्या. सांगा बरं, आपल्या विजयनगर शहरात एकूण किती कावळे आहेत? सर्वजण काळजीत पडले, कारण कावळ्यांची नेमकी संख्या सांगणे खरोखरच कठीण होते. तेव्हा राजाचा हुशार आणि चलाख सल्लागार तेनालीराम पुढे आला. महाराज, मला या प्रश्नाचे उत्तर माहित आहे, पण महाराज, मला खात्री करण्यासाठी थोडा वेळ हवा आहे. काय तेनालीराम, तुला कावळ्यांची संख्या माहित आहे? ठीक आहे, तुला किती वेळ हवा आहे? महाराज, मला फक्त एक आठवडा द्या, मी तुम्हाला कावळ्यांची नेमकी संख्या सांगेन. तेनालीरामाने एक आठवडाभर काहीच केले नाही, फक्त हसत होता. एक आठवड्यानंतर राजाने तेनालीरामाला बोलावले. काय तेनालीरामा, मिळाली का कावळ्यांची संख्या? तेनालीराम ठामपणे म्हणाला, होय महाराज, विजयनगर शहरात 89,980 कावळे आहेत. तुला इतक्या खात्रीने कसे काय माहित? महाराज, माझी मोजणी अगदी बरोबर आहे. तरीही जर आपल्याला माझ्या उत्तरावर विश्वास नसेल तर आपण स्वतः मोजणी करू शकता. जर कावळ्यांची संख्या कमी भरली तर समजून घ्या की काही कावळे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी शेजारच्या गावात गेले असतील, आणि जर कावळ्यांची संख्या जास्त भरली तर समजून घ्या की शेजारच्या गावातील काही कावळे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी इथे आले असतील. तेनालीरामाचे हे विनोदी आणि चातुर्यपूर्ण उत्तर ऐकून दरबारातील सर्व लोक हसू लागले. राजा कृष्णदेवराय तेनालीरामच्या बुद्धिमत्तेने खूप प्रभावित झाले आणि त्यांनी तेनालीरामचे खूप कौतुक केले. आजोबा गोष्ट सांगून थांबले. नातवाला तेनालीरामच्या बुद्धिमत्तेचे खूप कौतुक वाटले होते. आजोबा, म्हणजे तेनालीरामने कावळ्यांची संख्या अशी सांगितली? किती मजेदार उत्तर होते. मला कळलं, काही वेळा प्रश्नाचे थेट उत्तर नसते, पण आपल्या बुद्धीने आणि विनोदाने आपण असे उत्तर देऊ शकतो की सगळ्यांना आश्चर्यचकित करू शकतो. शाबास बाळा, हेच तर चातुर्य आहे. जीवनात अनेकदा असे प्रश्न येतात ज्यांचे उत्तर देणे खूप कठीण वाटते. तेव्हा घाबरून न जाता आपल्या बुद्धिमत्तेचा आणि विनोद बुद्धीचा वापर करून त्यावर हुशारीने मात करता येते. तेनालीरामाने हेच शिकवले. कशी वाटली आजची गोष्ट? गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन गोष्टी बघण्यासाठी आपल्या आजोबांच्या गोष्टी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. भेटू पुढच्या गोष्टीमध्ये. तोपर्यंत बुद्धी वापरत राहा, कारण बुद्धी वापरली की सर्व काही सुखांत असतं.